असनीये तीर्थी भाविकांची गर्दी, तीर्थाचा महिमा त्रैलोक्यात गाजी, करिता प्राशन रोग राई जाई, अशीच आहे येथील देवी माऊली वाघ देवाची पुण्याई। श्री देवी माऊली नमो नमः नमो नमः। कोकण म्हणजे अनेक साधू संत यांच्या वास्तव्याने पुनीत झालेली भूमी। संतांचा वारसा आणि संतांची शिकवण जपून आपल्या कोकण भूमीत अनेक सण उत्सव साजरे केले जातात। होळी हा सण म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते म्हणजे कोकण। होळीचा सण कोकणात वेगवेगळ्या रूढी परंपरांनी साजरा करतात। सिंधुदुर्गातील विविध भागातही वैशिष्ट्यपूर्ण होळी पौर्णिमा व शिमगोत्सव साजरा केला जातो। त्यापैकी एक म्हणजे गोसावी बाबांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या तसेच वाघदेवाच्या आशीर्वादाने श्रीदेव माऊलीच्या सानिध्यातील ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या सावंतवाडी तालुक्यातील असनीये गावचा शिमगोत्सव। आमच्या लाईव्ह इन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून देवभूमी या विशेष कार्यक्रमात आपण पाहणार आहोत शिमगोत्सवाचं औचित्य साधून केलेली असनीये गावाची ग्रामदैवता श्रीदेवी माऊली वाघदेवाचा महिमा सांगणारी खास तीर्थरूप शिमगोत्सवाची विशेष आख्यायिका। असनीये सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी तालुक्यातील डोंगराच्या कुशीत वसलेलं सुमारे 1200 लोकसंख्या असलेलं सुखी आणि समृद्ध असं गाव। हे गाव बांदा शहरापासून 16 किलोमीटर अंतरावर असून केवळ खनिज संपत्तीत नव्हे तर अफाट जलसंपदा, विपुल जैव विविधता अशा नैसर्गिक साधन संपत्तीचं या गावाला वरदान लाभलं आहे। वन्य प्राण्यांचा हमखास वावर असल्याचं ठिकाण म्हणजे असनीयेचे घनदाट जंगल। निसर्ग पर्यटनासाठी असनीये गाव एक उत्तम पर्यटन स्थळ आहे आणि या पर्यटकांना आकर्षित करतील असे 2 धबधबे देखील इथे आहेत। हिरव्या गर्द वनराईने नटलेल्या या गावावर निसर्गाने चोहो बाजूने सौंदर्याची मुक्त हस्त उधळण केली आहे। माड फोपळीसह केळी व काजूच्या बागायतीवरच या गावाची अर्थव्यवस्था अवलंबून आहे। या गावाचं खास वैशिष्ट्य म्हणजे गावात एकही विहीर नाही तर कारीची गोठण या झरीवरून कुठल्याही इंधनाचा वापर न करता संपूर्ण गावाला पाणी पुरवठा केला जातो। गावात सुमारे 80 ते 85 झरे असल्यामुळे वर्षभर पिण्यासह शेती बागायतीसाठी या झऱ्यांचे पाणी वापरले जाते। उल्लेखनीय बाब म्हणजे असनीये गावात दारूबंदी आहे। या दारूबंदीला धार्मिकतेची जोड आहे। त्यामुळेच या गावात काजूचे मोठे उत्पादन घेतले जात असूनही बागायतदार काजूच्या बोंडूची विक्री करत नाही। या गावाने पर्यावरणाशीही नाते जोडताना वृक्षतोडीबाबत अनेक निर्बंध घातले आहेत। असनीयवासियांच्या या उपक्रमाची वन खात्याच्या अधिकारी वर्गानेही दखल घेऊन कौतुक केले आहे। शिवकालीन हनुमंतगड याच गावातील कणेवाडी नजीकच आहे। असनीये गावावर असलेले मायनिंग प्रकल्पाचे सावट आणि या प्रकल्पाला असनीये वासियांचा असलेला प्रखर विरोध यामुळे हे गाव जिल्ह्याच्या नकाशावर चर्चेत आलं। त्यामुळे या गावाची एक वेगळी ओळख आहे। तसेच गावाच्या मध्यभागी श्रीदेवी माऊलीचे दक्षिणाभिमुख मंदिर असल्याने गावाच्या सौंदर्यात अधिकच भर पडते। श्रीदेवी माऊली पंचायतन देवस्थान हे पुरातन काळापासून चालत आलेलं देवस्थान असून मंदिराची रचना कौलारू, छप्पर, मुख्य गाभारा आणि सभा मंडप अशी करण्यात आली आहे। तर मंदिराच्या भिंतीवर कावी चित्रकलेची चित्रे रेखाटलेली पाहावयास मिळतात। मंदिरात प्रवेश केल्यावर अतिशय प्रसन्न वाटतं। मन मोहून टाकणाऱ्या या वातावरणात देवी माऊलीच्या भक्तीत तल्लीन होऊन तासनतास तिथेच बसून राहावं असं वाटतं। असनीये गाव हे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे। येथील तीर्थप्राशन केल्यावर रोगराई दूर होते। त्यामुळे हे तीर्थप्राशन करण्यासाठी हजारो भाविकांची या ठिकाणी नेहमीच गर्दी पाहावयास मिळते। तसेच या तीर्थाबरोबर येथील ग्रामदैवत श्रीदेवी माऊली व वाघदेवाचा महिमा अगाध आहे। माहेर वाशिणींची आई म्हणून या देवीची ख्याती 7 समुद्रापार पसरलेली आहे। तर माहेर वाशिणींचा रक्षणकर्ता म्हणून श्री वाघदेवाला ओळखलं जातं। असं म्हणतात की स्वतः वाघदेव माहेर वाशिणींच्या रक्षणासाठी धावून येतो। मी इकडची माहेर वाशिण आहे। दरवर्षी आम्ही हा जो वार्षिक शिमगोत्सव होतो त्या शिमगोत्सवासाठी आमचं पूर्ण कुटुंब आम्ही येतो आणि या तीर्थाचा महिमा इतका अगाध आहे की इथून जे नोकरीधंद्यासाठी देशात परदेशात जे लोक राहतात ते हा दिवस कधी चुकवत नाहीत, कारण हे वर्षाचं तीर्थ असतं। इकडे धावण म्हणतो आम्ही त्याला।
आणि इकडे जे एक वाघदेव म्हणून जे एक देवस्थान आहे तो खास करून माहेरवाशिनींचा देव आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी इथून बाहेर जायला काही साधनं नव्हती, तर तेव्हा इथल्या ज्या माहेरवाशिनी होत्या त्या चालत जायच्या इकडून. तर त्या जाताना वाघदेवाला सांगायच्या की माझ्या सोबतीला चल. आणि खरोखरच इतका हा महिमा आहे की मलासुद्धा याचा तिकडे राहून अनुभव आलेला आहे की मी जेव्हा वाघद्याला हाक मारते की वाघद्या माझ्याबरोबर चल, तेव्हा तो आम्हाला पूर्णपणे पावतो. आणि इतकी आमची माहेरवाशिनींची त्याच्यावरती श्रद्धा आहे. त्यांच्या एका हाकेला त्यांचं रक्षण करतो. श्रीदेवी माऊलीचं स्वरूप अत्यंत जाज्वल्य, सोवळं, सात्विक आणि सोज्वळ असून इथे प्रत्येकाच्या मनात या देवस्थानाबद्दल भीतीयुक्त आदर आहे. देवी माऊली सर्वांना सुख, सौख्य, समृद्धी प्रदान करून अभय देणारी आहे. या देवीच्या सेवेने, श्रद्धायुक्त उपासनेने कित्येकांची दुःखे मिटली आहेत, इच्छित मनोरथ पूर्ण झालीत अशी कित्येक जिवंत उदाहरणं आहेत. भाविकांच्या मनातील इच्छा, इथे बोललेले नवस हे पूर्ण होतातच. त्यामुळे वर्षाच्या 12ही महिने इथे भाविकांची प्रचंड गर्दी असते. सिद्धपुरुषाच्या तीर्थाचं महत्त्व सांगितलेलं आहे. ते वर्षातनं एकदा त्याचं दर्शन, आमची भगवी वस्त्र परिधान करून जो सिद्धपुरुष आमच्या हजारो वर्षापूर्वी होऊन गेला त्याच्या महतीसाठी, ते दर्शन घेण्यासाठी हा शिमगोत्सवात त्याचं महत्त्व दाखवण्यासाठी लोकांना हे केलेलं आहे. आणि त्या तीर्थाचा महिमा अफाट आहे. सर्पदोष, एकंदरीत कोणताही विचार जरी असला तरी त्याच्यावर ते उपाय होत ते तीर्थ माणसाला उपयोगी पडतं. अधिक काही जरी झालं तर त्याच्या मागे असलेला उद्देश की सवळं. आमच्या गावात टोटल दारूबंदी आहे, अजिबात नाही दारू. अधिक ते सवळं, कुठूनही बाहेरून आम्ही आलो तर आंघोळ केल्याशिवाय, कपडे भिजवल्याशिवाय घरात जात नाही. हे सवळं आहे, पावित्र्य आणि श्रद्धेचं तीर्थ आहे. आणि 9 दिवसात 8व्या दिवशी सुरुवात होते. 8व्या दिवशीपासून 9व्या दिवशी हा जो तीर्थाचा महिमा आहे तो त्या दिवशी दाखवला जातो. त्या दिवशी तो असतो. हलडवणी होतं, त्याच्यानंतर खेळा सुटतो. खेळा सुटल्यानंतर आमच्या रोमटाला सुरुवात होते. गावात घरोघरी तो खेळा जातो. तिथं त्याची पूजा अर्चा केली जाते. त्याच्यानंतर ते घरोघरी तिकडे चालू असताना इकडे आमचं सिद्धपुरुषाच्या तीर्थाचा सुरुवात होते. आणि त्याच्यानंतर जे जे कार्यक्रम आहेत ते त्या टायमिंगप्रमाणे त्याच्यानंतर रोंबट सुरुवात होतो. रोंबट सुरुवात झाल्यानंतर संध्याकाळी त्या रोंबटाची समाप्ती होते. देवीकडे होळड्याकडे इथं येऊन तोरणं बांधव, रोंबट ज्यावेळी होळीला लागतं ते तोरणं बांधव, देव हा आमचा तोरणांना पावतो किंवा नवसाला पावतो, असा कार्यक्रम होतो. त्याच्यानंतर चोर सोडला जातो. चोर सोडून तो आमची एक वेश कक्षा ठरलेली आहे, त्या ह्याच्यात ठरून जाऊन येऊन त्यालासुद्धा लोक नवस करतात. ते नवस पेड केले जातात आणि तो सुद्धा पावतो. असा संपूर्ण दिवसाचा, रात्री आमचं तीर्थ कलशाचं तीर्थ असतं. ते तीर्थ घरोघरी जाऊन सगळ्यांना तीर्थ ते दिलं जातं. असा 9व्या दिवशीचा प्रोग्राम आहे. नंतर आमच्याकडे नाट्य प्रयोग असतो. रात्री देव आमचा ज्यावेळी इथं आमच्या मांडावर येतो त्यावेळी नाट्यप्रयोग होतो आणि नंतर समाप्ती होते 9व्या दिवशीची. जी आहे ती घोडेमोडणी म्हणून एक प्रकार आहे. तो जो घोडेमोडणी प्रकार आहे तो 10व्या दिवशी सकाळी केला जातो. सगळे ग्रामस्थ मानकरी उपस्थित राहून तो जो कार्यक्रम आहे तो केला जातो आणि त्यावेळी शिमग्याची समाप्ती होते. देव उभा करणं, देववार्षिक आमचा कौल घेण्याची पद्धत आहे. तो कौल घेतल्यानंतर शिमग्याची समाप्ती होते. शिमगोत्सवासाठी या असणी गावामध्ये येणाऱ्या सर्व भाविकांचं आम्ही ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. आणि हा पौर्णिमेपासून आजपर्यंत जो कार्यक्रम 10व्या दिवशीपर्यंत जो कार्यक्रम साजरा होतो, या कार्यक्रमामध्ये गावातून, देशातून तसेच परदेशातून सुद्धा या देशातून नव्हे तर परदेशातून सुद्धा या तीर्थासाठी लोक या इथे येतात. आणि या तीर्थाचा आणि आमच्या देवस्थानचा सगळ्या भाविकांना एवढा अनुभव आहे की या अनुभवातून अनेक लोक आजारावरती सुद्धा ह्या ठिकाणी तीर्थावरती तीर्थ आहे आणि ह्या तीर्थाचं व्यवस्थित पावित्र्य राखून हे तीर्थ घेतल्यानंतर सगळ्यांना त्याचा व्यवस्थित गुण येतो. श्रीदेवी माऊली महिषासूर मर्दिनी स्वरूपात असून ती चतुर्भुजाधारी आहे. महिषासुराचा वध करताना देवीनं घेतलेलं रूप या ठिकाणी पाहावयास मिळतं. देवीची पाषाणी मूर्ती ही काळेथर दगडाची असून जाणकारांच्या माहितीनुसार सुमारे 400 वर्षापूर्वीची असावी. देवीनं 2 हातांमध्ये महिषासुराचा वध करण्यासाठी त्रिशूळ धरला आहे. तर देवीच्या डाव्या बाजूच्या एका हातात ढाल व उजव्या बाजूच्या एका हातात तलवार आहे. तर पायाखाली महिषासूर आहे. देवीच्या उत्सवांना देवीला चांदीचं रुपडं व अलंकार घालून सजवलं जातं. देवीचं तेव्हाचं रूप अगदी डोळ्यात सामावून ठेवण्यासारखं असतं.
श्रीदेवी माऊली हे 12/5 रहाटीचं पंचायतन देवस्थान आहे. मंदिराच्या समोर दत्ताच्या पादुका, त्याला लागून तुळशी वृंदावन व दीपस्तंभ आहे. त्याच्या बाजूला श्री लिंग देवतेचं मंदिर, 12चा चव्हाटा मंदिर, चव्हाटा मंदिराच्या मागे श्रीदेव घाडीवस मंदिर, माऊली मंदिरापासून 50 मीटर अंतरावर श्री वाघदेव मंदिर, माऊली मंदिराच्या मागे श्रीदेव मारिंगण मंदिर आहे. मंदिराच्या उजव्या बाजूला सावंतांच्या मूळ पुरुषांच्या 3 घुमट्या आहेत. तसेच माऊली मंदिरापासून 100 मीटर अंतरावर श्रीदेव सावंत पूर्वस मंदिर व माऊली मंदिरापासून 50 मीटर अंतरावर विठ्ठल रखुमाई मंदिर आहे. माऊली मंदिराच्या मुख्य द्वाराच्या डाव्या व उजव्या बाजूला श्रीदेव महारिंगण देवाची परिवार देवतांची छोटी पाषाणे आहेत. माऊली मंदिराच्या गाभाऱ्यात श्रीदेवी माऊली मूर्तीच्या डाव्या बाजूला पुरू तळखांब व श्रीदेव सावंत पूर्वस, तर उजव्या बाजूला श्रीदेव नितकारी, श्रीदेव मायेचा पूर्वस, श्रीदेव ब्राह्मण व परिवार देवतांची पाषाणे आहेत. या सर्व देवतांचा श्रीदेवी माऊली व श्री वाघदेव पंचायतन देवस्थानात समावेश होतो. श्रीदेवी माऊली मंदिरामध्ये वार्षिक अनेक सण उत्सव साजरे केले जातात. त्यामध्ये नवरात्र उत्सव, दशमीला दसरोत्सव, देव दीपवाळी, कार्तिकी एकादशीला हरिनाम सप्ताह, कार्तिक वैद्य पंचमीला श्रीदेवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव, रामनवमी, गुढीपाडवा, हनुमान जयंती, होळी पौर्णिमा, शिमगोत्सव हे उत्सव साजरे केले जातात. या सर्वच उत्सवांना भाविक आवर्जून येतात. नमस्कार, माझं नाव मुकुंद गोविंद परब. मी सोनुर्ली गावचा रहिवासी आहे आणि मी असनी गावाविषयी फार ऐकलेलं होतं. अशा असनी गावच्या तीर्थाविषयी माझ्या एकदा वाचनात आलं आणि ऐकण्यात आलं. त्या दिवसापासून मी असनी गावचा प्रसिद्ध असा हा शिगमोत्सव पाहण्यासाठी या ठिकाणी आलो आणि तो आल्यानंतर गेली 10 वर्ष मी सतत या असनी गावामध्ये हा प्रसिद्ध असा शिगमोत्सव पाहण्यासाठी येत आहे. सगळ्यात मोठा उत्सव साजरा केला जातो तो म्हणजे शिमगोत्सव. हा शिमगोत्सव 9 दिवस साजरा केला जातो. होळी पौर्णिमेपासून या उत्सवाला सुरुवात केली जाते. होळी दिवशी गावकरी मानकरी एकत्र येत भेडल्या माडाच्या झाडाची होळी चव्हाटा मंदिराकडे आंब्याच्या टाळांनी सजवून उभी करतात. त्यानंतर पेटत्या शेणी होळीवर मारून होळी उजवली जाते. त्यानंतर होळी पौर्णिमेचं तीर्थ बनवलं जातं. होळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी चव्हाट्यावर गावातील ग्रामस्थ एकत्र येत नाट्यप्रयोग सादर करतात. त्या दिवशी गावात शिकारीला जाण्याची प्रथा केली जाते. होळी पौर्णिमेच्या 8व्या दिवशी खऱ्या अर्थानं शिमगोत्सवाला सुरुवात केली जाते. कोकणात शिमगोत्सवाला राधा खेळवण्याची प्रथा आहे. त्याप्रमाणे असनीयमध्ये देखील 8व्या दिवशी सायंकाळी सर्व पुरुष मंडळी एकत्र येत एकाला राधा बनवून गाणी म्हणत घरोघरी खेळ दाखवला जातो. त्यानंतर रात्री उशिरा आगीचे रोंबाट काढले जाते. या रोंबाटामध्ये अबाल वृद्ध पुरुष मंडळी सहभागी होतात. यावेळी प्रथेप्रमाणे बोंडगीच्या झाडाच्या वाळलेल्या काठ्या प्रज्वलित करून त्या काठ्या हातात घेऊन ढोलांच्या गजरात, सनईच्या सुरात गजानन सावंत यांच्या निवासस्थानावरून आगीच्या रोंबाटाला सुरुवात केली जाते. साधारण 3 तास हे रोंबाट सुरूच असते. रात्री 3च्या सुमारास वाजत गाजत रोंबाट चव्हाट्यावर येते. रोमटी होळीची भेट घेतात व त्या ठिकाणी आगीच्या रोंबाटाची सांगता केली जाते. त्यानंतर रात्री ग्रामस्थांचे दशावतारी नाटक सादर केले जाते. या गावाला कलेचा वारसा असल्यामुळे गावातील कलावंत एकत्र येत नाट्यप्रयोग सादर करतात. होळी पौर्णिमेच्या 9व्या दिवशी म्हणजे शिमगोत्सवाच्या शेवटच्या दिवशी पहाटेला देवीची पूजा अर्चा करून देवीकडे सांगणे बोलणे केले जाते. देवीच्या आदेशावरून होळीला हळदवणी केली जाते. त्यानंतर चव्हाट्यावरून खेळे गावात जातात. त्याच वेळी माऊली मंदिरामध्ये गावकर भगवे वस्त्र परिधान करून सिद्ध पुरुषाचा म्हणजेच गोसावीचा वेश धारण करतात व होळीकडे वर्षातून एकदाच मिळणाऱ्या विषाच्या वाटीत तीर्थ तयार करून त्या तीर्थाचं वाटप प्रथमतः देवस्थान मानकरी व त्यानंतर गावातील प्रत्येक घरात केले जाते. हे तीर्थ वाटत असताना गोसावी कुणाशीच बोलत नाही. पूर्ण वेळ मौन व्रत धारण करतात. इतर दिवशीही या ठिकाणी तीर्थ दिले जाते, पण या दिवशीच्या तीर्थाचा महिमा वेगळाच आहे. अनेक भाविकांना त्याचा प्रत्यय आला आहे. ज्या वाटीत हे तीर्थ बनवलं जातं ती विषाची वाटी वर्षभर सावंत मानकऱ्यांच्या घरात कलशाच्या पाटावर असते. वर्षभर या वाटीला कोणाकडून हात लावला जाते. या वाटीची दररोज गंध फुलाने पूजा केली जाते. अनेक आजारांसह व्याधी व विकार नष्ट करण्याचे सामर्थ्य या तीर्थामध्ये असल्यामुळे भाविक हे तीर्थ घेण्यासाठी गर्दी करतात.
याच वेळी खेळे गावात घरोघरी फिरतात. यावेळी साधारणतः दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास कैलासवासी पांडुरंग मेस्त्री यांच्या निवासस्थानावरून रंगपंचमीच्या रोंबाटाची सुरुवात केली जाते. या रोंबाटात पुरुष मंडळी एकमेकांना रंग लावतात, मनसोक्त नाचतात. पूर्ण वर्षभर या गावात दारूबंदी असते, पण यावेळी देवीची परवानगी घेऊन या विशिष्ट जाग्यावर मर्यादित वेळेत दारू व्यसन करण्याची प्रथा आहे. मात्र सावंत कुटुंबियांना वर्षभरात कधीच व्यसन करण्याची मुभा नाही. ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली गावाची परंपरा आहे. हे रोंबाट सुभाष नाईक यांच्या घरी भेट देऊन मंदिराच्या दिशेने पुढे आल्यावर त्याच वेळी गोसावी पूर्ण गावात तीर्थ वाटून सुभाष नाईक यांच्या घरी शेवटचे तीर्थ देऊन उरलेल्या तीर्थाचे विसर्जन करण्यासाठी झरीवर जातात. एका बाजूला रंगांचे रोंबाट सुरूच असते. 5 वाजण्याच्या सुमारास हे रोंबाट चव्हाट्यावर पोचते. चव्हाट्यावर भाविक होळीकडे नवस बोलतात, नारळ ठेवतात, गाराणी घालतात. त्यानंतर चोर सोडण्याची प्रथा केली जाते. हे चोर गावात जातात. ते गावातून परत येईपर्यंत तरुण मंडळी होळीला नारळ बांधून तो बांधलेला नारळ तोडून मिळवण्याचा प्रयत्न करतात. तर काही लोक त्या नारळाला कोणी तोडू नये म्हणून प्रयत्न करतात. हा खेळ बघण्यासाठी भाविक प्रचंड गर्दी करतात. जो व्यक्ती तो नारळ तोडतो त्याच्याकडून बाकीची तरुण मंडळी नारळ हिसकावून घ्यायचा प्रयत्न करतात. अखेर तो नारळ जमिनीवर आपटून त्याचा प्रसाद म्हणून वाटप केले जाते. गावात सोडलेले चोर चव्हाट्यावर येऊन अग्निशुद्धी करतात, म्हणजेच निखाऱ्यांची अंघोळ करतात. त्यानंतर धुलीवंदन केलं जातं. धूळ उडवून रोमटी झरीवर स्नान करण्यासाठी जातात. स्नान करायला गेलेल्या लोकांना हसगीची फुलं देण्याची प्रथा आहे. ते फूल घेऊन ओल्या अंगानं सावंत कुळ घरात जातात. तेथून कलश व श्री सावंत व देवाची मूर्ती घेऊन हरिनामाचा गजर करीत मंदिरामध्ये येतात. रात्री 8 वाजण्याच्या सुमारास देवीला हाक मारून सांगणे बोलणे केले जाते. संचारूपी देवतेच्या आदेशानुसार कलशातील तीर्थ बनवले जाते. तदनंतर मानकरी प्रथमतः मानकऱ्यांच्या घरी व त्यानंतर संपूर्ण गावात तीर्थ वाटण्यास जातात. तीर्थ वाटताना त्यांच्या सोबत गावातील भजनी मंडळ देखील असते. घराघरात तीर्थाचे वाटप व भजन केले जाते. पूर्ण गाव भक्ती रसात न्हाऊन निघतो. सकाळी पहाटेला फटाक्यांच्या आतिषबाजी करत वाजत गाजत संचाररूपी देवता तो कलश घेऊन चव्हाट्यावर येतात. संचाररूपी देवतेच्या हस्ते तो कलश चव्हाटा मंदिरात ठेवला जातो व सर्व भाविकांना कलशातील तीर्थाचे वाटप केले जाते. त्यानंतर गावातील कलावंत दशावतार नाट्यप्रयोग सादर करतात. त्याच वेळी लग्न लावणे व पारत करणे या 2 प्रथा केल्या जातात. सकाळपर्यंत दशावतार नाट्यप्रयोग सुरू असतो. पहाटेला आरती करून दशावताराची सांगता केली जाते. होळी पौर्णिमेच्या 10व्या दिवशी घोडेमोडणी केली जाते आणि भव्य दिव्य शिमगोत्सवाची सांगता केली जाते. माझं नाव शारदा शरद सावंत. मी काजीत गेलेलो होतो, तेव्हा म्हाका सर्प चावलो. मी माऊलीच्या मंदिराकडे आली आणि तिथून मी न्हावान पिलो आणि असं न्हावान पिऊन मी झडझडीत झालो. असनिय गावचं असं हे न्हावान आहे. असा अनेक रूढी परंपरा जपत गावकरी मानकरी शिमगोत्सव साजरा करतात. उत्सवाची परंपरा सांगणाऱ्या असनिय गावच्या तीर्थस्वरूप शिमगोत्सवाला भलं मोठं महत्व प्राप्त झालं आहे. गोवा, कर्नाटक, बाहेर गावातील भाविक भक्तगण या भव्य दिव्य उत्सवास न चुकता भेट देतात आणि या देवाचं न्हावण न चुकता प्राशन करतात. आपणही या उत्सवाला एकदा जरूर भेट द्यावी ही आमच्या लाईव्ह इन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून सविनय प्रार्थना.